शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गाव आज संकटात. गाव संकटात येण्यामागे कारण काय असेल तर मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं जिल्हाधिकाऱ्यांना एक आदेश दिलेत. त्या गावातील 71 घरं पाडण्यासंदर्भातले आदेश दिले. याचं मूळ काय आहे तर कोल्हापुरातील एका इस्मानं एक PIL दाखल केली. पुरातत्व विभागाच्या अटी नियम शर्तीचा एक विचार समोर घेतला आणि त्याच्याप्रमाणे एक PIL दाखल केली आणि त्या PILला अनुसरून कोर्टानं तो निर्णय दिला. आता ह्याच्या मागे मूळ अजून कुठं जायचं आहे तर खिद्रापूरचं जे मंदिर आहे, ऐतिहासिक पौराणिक मंदिर आहे, त्या मंदिराला जवळपास 100 कोटीच्या वरचा निधी याच राज्य सरकारनं मंजूर केला आणि तो निधी मंजूर झाल्यानंतर ती PIL दाखल झाली. PIL दाखल करणारा कोण आहे तर सत्ताधारी पक्षातील जे उपमुख्यमंत्री आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच गटाचा कोल्हापूर वैद्यकीय मदत कक्ष या विभागाचा काहीतरी प्रमुख आहे, अशी बातमी गावकऱ्यांकडून समजते. आज गावकरी इतक्या अडचणीत सापडलेत की त्यांचं म्हणणं आहे की आता हा नियम जर लागू झाला तर भविष्यामध्ये आमचं गावच उद्ध्वस्त होणार आहे. आता शासनानं निर्णय घ्यायचा आहे. ऐतिहासिक वारसा तर जपणं गरजेचंच आहे, पण पिढी जात अनेक कुटुंब त्याच गावामध्ये त्याच शहरामध्ये व्यवस्थितपणानं आपली गुजराण करतात, आपली दिनचर्या व्यवस्थितपणानं राबवतात. त्यांच्यावरती मात्र आज अगदी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. गावकऱ्यांच्या दृष्टीनं हा चिंतेचा विषय बनलेला आहे. गावानं 27 जूनपासून गावबंदी तर केलेलीच आहे, त्याशिवाय मंदिर बंद देखील केलं आहे असा निर्णय घेतला आहे आणि तशा प्रकारचे सगळे निवेदनं त्यांनी ज्या त्या कार्यालयाला कळवलेली आहे. ॲम्ब्युलन्सची सुविधा सोडून गावात येणं नाही जाणं नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं हे शासनाचं मोठं अपयश आहे. या शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नेमकी याकडे कोणती भूमिका घ्यायला लागली याच्याकडं त्या गावकऱ्यांचं लक्ष आहे, कारण त्यांनीच आता मध्यस्थी करायची आहे. शासनाचा निधी त्यांच्या माध्यमातूनच उपलब्ध झालेला आहे आणि असं असताना दुवा म्हणून काम करणं गरजेचं आहे. मंदिराचा विकास करत असताना, बांधकामाचा विकास करत असताना तिथल्या स्थानिक लोकांना बेघर करणं हे काय बरोबर नाही आणि अशा प्रसंगी खिद्रापूर ग्रामस्थांच्या पाठीमागं निश्चितपणानं सगळ्या तालुक्यातले ग्रामस्थ खंबीरपणानं उभे राहतील, त्यांना ताकद देतील. शासनानं देखील तात्काळ याचा विचार करून एक कमिटी गठीत करावी आणि ती कमिटी गठीत करून तिथल्या लोकांना योग्य तो न्याय द्यावा, एवढीच सध्या तरी विनंती राहील. भविष्यामध्ये याचा उद्रेक वाढला तर त्याची जबाबदारी नेमकी शासनानंच घ्यावी लागेल, हेही नमूद करावं लागेल. धन्यवाद.